सध्या आपण वंतारामधल्या संपूर्ण जंगलामध्ये आहोत आणि या जंगलामध्ये जवळपास 260हून अधिक हत्ती जे आहेत त्या या जंगलामध्ये आहेत आणि या संपूर्ण हत्तींचा संपूर्ण मुक्त संचार आपण या जंगलामध्ये पाहू शकतो। सध्या हत्ती जे आहेत ते मनसोक्त पद्धतीने खेळत असल्याचं आपल्याला दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की मोठे हत्ती आणि छोटे हत्ती सगळे एकत्रित मिळून मड बात या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण पाण्याचा फवारा जो आहे तो त्यांच्या दिशेने आपल्याला वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण एकंदरीतच तो चिखल तयार होऊन हा संपूर्ण मड बातचा जो आनंद आहे तो या ठिकाणी हत्ती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत माणसाळलेला प्राणी म्हणून हत्तीला ओळखलं जातं। त्याच्या भावना त्याच्या कल्पना ह्या सगळ्या माणसाळलेल्या प्रमाणे असतं आणि त्यामुळे त्यात एक हत्ती जो आहे तो फार सेन्सिटिव्ह प्राणी असतो आणि त्याचा मुक्त संचार सध्या आपण या वंताराच्या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत वंताराच्या संपूर्ण या वंतारामध्ये जे अधिकारी आहेत जे या सगळ्या हत्तीचं लक्ष ठेवतात ते आपल्या बरोबर आहेत। हत्ती यांचा डेलीचा टाइम टेबल काय असतो, त्यांना खेळण्यासाठी किती वेळ लागतो आणि काय कशा पद्धतीने तुम्ही त्यांची काळजी घेताय, कारण की मुक्त संचार या हत्तींचा आपल्याला पाहायला मिळतो। हो, ॲक्च्युली आपल्या इथे हत्तींसाठी शेड्यूल असं कोणाचा फिक्स नाही आहे, कारण हा एक जनावर आहे। त्यांना आपणही शेड्यूलमध्ये राहिलेलं आणि त्यांनाही शेड्यूलमध्ये ठेवलेलं हे होत नाही, नॅचरल पद्धतीने नाही आहे। सो ॲक्च्युली हा ग्रीन बेल्ट एरिया जो आहे हा फ्री रेंजिंगसाठी आहे। आपल्या हत्तींसाठी अराउंड 1000 एकर आहे। तिथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिवसभर फिरत राहतात, मावत असतात सोबत कंटिन्युअसली। आणि जसं तुम्ही इथे बघताय की मडबात घेत आहेत तसे वेगळे ठिकाण आहे जिथे ह्या रेनगनमुळे मड वॅलोज क्रिएट होतात। हे पाणी ना की फक्त हत्तींसाठी पण प्लांटेशनसाठी यूज केलं जातं। सो अशा एरियामध्ये ते स्वतः मडबात, आता हत्ती हा असा जनावर आहे ज्याला सॉईल, मड, पाणी हे एक खूप मूलभूत गरज आहे त्यांची। सो त्या अशा ठिकाणी खूप एन्जॉय करतात आणि असं खेळायला द्यायचं असं म्हणणं झालं तर कॅप्टिव्हिटीमध्ये त्यांचे नॅचरल बिहेवियर्स खूप रेस्ट्रिक्टेड असतात। सो त्यांना तितकं एक्सप्लोरेशनसाठी चान्स मिळत नाही। सो ॲज अ बायोलॉजिस्ट आम्ही त्यांना एनरिचमेंट द्यायला ट्राय करतो। सो हे जे तुम्ही बघताय सॉईल, मडबात वगैरे हे एन्व्हायरमेंटल एनरिचमेंटचा सुद्धा पार्ट आहे। आता ज्या हत्ती खेळतात आहेत त्यांचं नाव काय? खरं तर त्या एकाच परिवारातल्या आहेत का त्या हत्ती? हो, सो ती आहे सुशीला, तो बाहुबली, आणि ती जयलक्ष्मी। ती सुशीला बाहुबलीची आई आहे आणि जयलक्ष्मी त्याची मावशी आहे, जे आम्ही आंटी म्हणतो, ॲलो मदर म्हणतो आमच्या सायंटिफिक। कधीपासून हे सगळे हत्ती आता सध्या वंतारामध्ये? त्यांना 3-4 वर्ष झाली। तर आपण पाहिलं की या सगळ्या संदर्भातली माहिती दिली। सुशीला, त्याच्यानंतर बाहुबली आणि अजून एक हत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकाच परिवारातल्या ह्या सगळ्या हत्ती आहेत आणि सध्या या हत्तींचा मुक्त संचार जो आहे तो सगळ्या वंताराच्या जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वंतारामध्ये अनेक जे रेस्क्यू केलेले प्राणी आहेत ते या ठिकाणी आणले जातात। खरं तर अनेक प्राण्यांच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि या सगळ्या प्राण्यांना देशभरातून रेस्क्यू करून या ठिकाणी वंतारामध्ये आणलं जातं आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हत्ती जे आहेत ते आता मुक्त संचार करतात आहेत आणि त्याचसोबतच मडबातचा जो आहे तो आनंद या सगळ्या हत्तींकडनं घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वंतारा, गुजरात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।